आपण आता लास्ट लेक्चर मध्ये इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे पाहिलं होतं. आता याच्यातलं नेक्स्ट आर्टिकल इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. आता ऍडजॉइंट मेथड साठी तुम्हाला सगळ्यात आधी कोफॅक्टर्स माहित पाहिजे आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सच्या नंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्स. पण कोफॅक्टर मॅट्रिक्स माहित करण्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला मायनर ऑफ मॅट्रिक्स माहित पाहिजे, मायनर ऑफ एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. नाउ वी सी फर्स्ट minor, then cofactors, and then adjoint matrix. Here, first we see the minor. Minor of each element in a square matrix. Here, let A is Aij be and square matrix. Then minor of each element Aij is a determinant obtainable by deleting it is ith row and jth column of that element. Then minor of element is, it is minor of element, it is Aij. I is a row number and J is a column number, is denoted by, it is Mij. Okay. Now is any square matrix. Let matrix A, it is 1 2 3 5 6 2, then 3 minus 1 5 is any square matrix. Then here in matrix A, here there are 9 elements. It is a matrix 3 by 3, therefore there are 9 elements. Then minor of each element of matrix A means here minor of each element, that means here 9 minus minor of first row first column element, here first row second column, here first row third column, second row first column, second row second column, second row third column, third row first column, third row second column, and third row third column. Okay, म्हणजे आता इथे आपल्याला 9 मायनस मिळतील. ओके, 3x3 चा मॅट्रिक्स आहे, 2x2 चा मॅट्रिक्स असला त्याच्यात 4च एलिमेंट असणार, 4 मायनर, प्रत्येक एलिमेंटला एक मायनर. आणि मायनरची डेफिनेशन काय सांगितलेली, कोणत्याही एलिमेंटचा तुम्ही मायनर काढायचा, कोणताही एलिमेंट, तर त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम डिलीट करून डिटरमिनंट काढा. कोणताही एलिमेंट, सपोज आपण 5 घेतला, इट इज 2 1, दॅट मीन्स सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आणि उरलेल्याचा डिटरमिनंट, इट इज सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 2 3 minus 1 5 याचा डिटरमिनंट जे काही येईल ते झाला तुमचा मायनर. म्हणजे आता प्रत्येक एलिमेंटचा मायनर पाहिजे. आता ह्या एलिमेंट 1, इट इज अ पोझिशन 1 1, इट इज 1 2, इट इज 1 3. Here 2 1, 2 2, and it is 2 3. It is 3 1, 3 2, and 3 2. Okay. Position लिहित बसायची गरज नाही काही. It is first row first column, second row first column, second row second column, third row second column. त्या पोझिशन लिहित बसायची गरज नाही. Here आता फर्स्ट मायनर, मायनर ऑफ एलिमेंट 1. Minor of element 1. Here, this one of position 1 1 is minor of 1 1, and minor is determined obtained by deleting first row and first column. First row आणि first column delete केल्याच्या नंतर उरलं काय 6 2 -1 आणि 5, आणि याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते झालं तुमचं मायनर. मायनर ऑफ एलिमेंट 1. आता या 1 ची पोझिशन काय, इट इज 1 1. त्याच्यानंतर
मायनर ऑफ एलिमेंट 2. आता या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला 2 दोन जागा विचारले, ह्या पोझिशन 1 2 आणि ह्या 2 3. तर तुम्ही मायनर कोणत्या एलिमेंटचा काढायली? ह्या फर्स्ट एलिमेंटचा, इट इज फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजेच या 2 चा मायनर काय ना, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करून उरलेलं जे काही त्याचा डिटरमिनंट. म्हणजेच या 2 चा मायनर इट इज 1 पोझिशन, इट इज 1 2. देन मायनर ऑफ 1 2, मायनर ऑफ 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या, इट इज 5 2 3 and 5. देन आता दुसरा एलिमेंट हा 2 आहे. हियर मायनर ऑफ एलिमेंट 2, या एलिमेंटची पोझिशन काय 2 3. देन मायनर ऑफ 2 3, मायनर ऑफ 2 3 हियर सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचं. सेकंड रो आणि थर्ड कॉलम, दॅट मीन्स 1 2 3 -1 1 2 3 -1. देन या टाइप मध्ये तुम्ही प्रत्येक एलिमेंटचे, त्या 9 एलिमेंटचे मायनर काढणार. प्रत्येक एलिमेंटचा मायनर कसा काढणार, त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम डिलीट करा आणि उरलेलाचा डिटरमिनंट. क्या आता प्रत्येक याच्यात पोझिशन लिहित बसायची गरज नाही. मायनर ऑफ एलिमेंट 1 इट इज फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. या 1 चा मायनर काय, रो आणि कॉलम डिलीट करा, उरलेलाचा डिटरमिनंट. या 2 चा मायनर काय, रो आणि कॉलम त्या एलिमेंटचा डिलीट करा. या 2 चा मायनर, या 2 चा मायनर काय येणार, हियर 25 - 6 25 - 6 इट इज 90 25 - 6. आणि या 2 चा मायनर काय, -1 - 6 इट इज -7. म्हणजे या 2 ची पोझिशन वेगळी, या 2 ची पोझिशन वेगळी, एलिमेंट सेम आहे पण वेगवेगळ्या पोझिशनला आहे. म्हणून या 2 चा मायनर वेगळा आहे, या 2 चा मायनर वेगळा आहे. प्रत्येक एलिमेंटला एक मायनर असणार आहे, तो युनिक मायनर. हियर या 1 1 पोझिशनला एक मायनर, 1 2 1 3. प्रत्येक 9 एलिमेंट आहेत, 9 एलिमेंटला 9 मायनर. आणि मायनर कसे काढणार, त्या एलिमेंटचा मायनर म्हणजे कोणता एलिमेंट. हियर 5, इथे एक 5 आहे, हाही 5 आहे. इट इज सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि इट इज थर्ड रो थर्ड कॉलम. या एलिमेंटचा मायनर काढायला काय, थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या, उरलेल्याचा डिटरमिनंट. हे झालं तुमचं 3/3 चे मायनर. नोटेशन काय, M11 म्हणजे आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमच्या एलिमेंटचा मायनर काढायचा. 1 2 म्हणजेच काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंटचा मायनर काढायचा. 2 3 म्हणजेच काय, सेकंड रो आणि थर्ड कॉलम या एलिमेंटचा मायनर काढायचा. आणि तो मायनर किती आलेला आहे, -7. हे झालं तुमचं 3/3 मॅट्रिक्स असला. देन तुम्हाला जर सपोज 2/2 दिलेला असेल, 5 6 7 8. देन हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे मायनर ऑफ 1 1. या 5 एलिमेंटचा मायनर काय, 5 चा रो आणि कॉलम सोडून द्या, उरलेलं काय 8. इट इज मायनर M11 M12 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या, इट इज 7. M21 इट इज 6 and lastly M22 इट इज 5. हे झाले तुमचे प्रत्येक एलिमेंटचे मायनर. आता इथं हे 2/2 ला कॅल्क्युलेशन डायरेक्ट काही करायची गरज नाही, पण इथं तुम्हाला डिटरमिनंट सॉल्व्ह करावं लागणार. 3/3 या एलिमेंटचा, कोणत्याही एलिमेंटचा, ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर काढायचा आहे, या 3 ची पोझिशन काय, थर्ड रो फर्स्ट कॉलम. मग थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम हे सोडून द्या, उरलेल्याचा डिटरमिनंट 2 3 6 2. देन इट इज 4 - 8 याचं कॅल्क्युलेशन. आता हे डिटरमिनंट असं परीक्षेत किंवा लिहित बसायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही डिटरमिनंट तोंडी काढला तरी चालते, पण प्रॅक्टिससाठी पूर्णच लिहायचं. हा झाला तुमचा मायनर. आता याच्यानंतर पाहिजे आपल्याला कोफॅक्टर्स. मायनर म्हणजे काय, कोणत्याही एलिमेंटचा मायनर, त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम डिलीट करून उरलेल्या मॅट्रिक्स मध्ये एलिमेंटचा डिटरमिनंट. क्या 6 चा मायनर काढायचा, 6 चा रो आणि कॉलम सोडून द्या, उरलेले जेवढे एलिमेंट आहेत मॅट्रिक्स मध्ये त्या एलिमेंटचा डिटरमिनंट 1 3 3 5. हे झाले तुमचे मायनस. याच्यानंतर कोफॅक्टर्स.
Yeah, let A be a square matrix. Then the cofactor of element Aij is denoted by capital Aij or it is Cij, cofactor. Okay. कोणत्या पुस्तकात Aij कॅपिटल Aij नोटेशन असेल कोफॅक्टर साठी मॅट्रिक्स A असला तर इट इज कॅपिटल Aij, एलिमेंट स्मॉल aij आणि इट इज मॅट्रिक्स कॅपिटल A. कोफॅक्टर इट इज A कॅपिटल Aij किंवा कोफॅक्टरचं नोटेशन जसं मायनर साठी Mij तसंच कोफॅक्टर साठी काय Cij. नोटेशन कोणत्या पुस्तकात हे असेल कोणत्या पुस्तकात हे असेल. अँड डिफाइन्ड ॲज Cij or capital Aij is equal to -1 to the power I plus j. Here I means row number and j means column number. -1 to the power I plus j means row number आणि column number ची addition आणि into minor of I. Definition व्यवस्थित पहा. कोफॅक्टर प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे काय मायनरच काढायचं पण त्या मायनरला ते मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं तर -1 टू द पॉवर I प्लस जे. आता हे I प्लस जे रो नंबर आणि कॉलम नंबर तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त 3/3 चे मॅट्रिक्स आहेत. मग I प्लस जे I ची व्हॅल्यू 1 2 3 असेल किंवा J ची व्हॅल्यू 1 2 3 या दोन्हीची ऍडिशन एकतर इव्हन येईल किंवा ऑड येईल. -1 टू द पॉवर इव्हन नंबर असला तर हे होणार +1 म्हणजे मायनर ॲज इट इज राहणार. पण -1 टू द पॉवर या दोन्हीची ऍडिशन म्हणजे रो नंबर आणि कॉलम नंबरची ऍडिशन जर निगेटिव्ह येत असली तर हे होणार -1 टू द पॉवर ऑड इट इज -1 म्हणजे जे काही मायनर काढले आपण त्याला काय करणार मायनस न मल्टिप्लाय करणार. हे झाले तुमचे कोफॅक्टर ऑफ इच एलिमेंट. एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल मध्ये लगेच लक्षात येतात. आता कोफॅक्टर साठी नोटेशन Cij और कॅपिटल Aij दोन्हीपैकी कोणतेही नोटेशन वापरलं तरी चालते. नाउ वी सी द एक्झाम्पल ऑफ मायनर. Find the minor of each element of matrix one, two, 5, 3, 2, 6, 2, 1. Then minor of each element of matrix A are first element कोणता आहे 1. इट इज मायनर ऑफ एलिमेंट 1. आता मायनर ऑफ एलिमेंट 1 हे लिहित बसायची गरज नाही. पहिला एलिमेंट कोणता आहे 1 1 therefore मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट. here it is determinant obtained by deleting first row and first column. 2 6 1 1. then it is 2 minus 6 it is -4. therefore it is a minor of element 1. या 1 एलिमेंटचा हा झाला तुमचा मायनर. then M1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट कोणता आहे 2. म्हणजे या 2 एलिमेंटचा मायनर त्या 2 चा रो आणि कॉलम डिलीट करा. उरलेलं काय 3 6 2 1 3 6 2 1. then determinant it is 3 minus 12 and 3 minus 12 it is -9. then M13 then it is a minor of element 2. आता 13 म्हणजे आपण M13 means minor of element 5. 13 पोझिशनला एलिमेंट कोणता आहे 5. त्या 5 एलिमेंटचा मायनर म्हणजे 5 चा रो आणि कॉलम डिलीट करा. उरलेलं काय 3 2 2 1. then it is
3 minus 4, it is minus 1. m2 1, सेकंड रो फर्स्ट कॉलम एलिमेंट कोणता आहे 3. या 3 चा मायनर म्हणजे 3 चा रो आणि कॉलम डिलीट करा, उरलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट 2 5 1 1. then it is 2 minus 5, it is minus m2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. आता सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंटचा मायनर, सेकंड रो सेकंड कॉलमला काय 2 म्हणजे या 2 चा मायनर म्हणजे काय त्या सेकंड रो आणि सेकंड कॉलम डिलीट करा. सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केल्याच्या नंतर 1 5 2 1 1 5 2 1. then 1 minus 10, it is minus 9. then m2 3, that means second row third column. second row third column ला एलिमेंट कोणता आहे 6 म्हणजे या 6 एलिमेंटचा मायनर म्हणजेच काय 6 चा रो आणि कॉलम डिलीट करा 1 2 2 1 1 2 2 1. then 1 minus 4, it is minus 3. चलिए त्याच्यानंतर m3 1, थर्ड रो फर्स्ट कॉलम ला एलिमेंट कोणता आहे 2. या 2 एलिमेंटचा मायनर म्हणजे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम 2 5 2 6 2 5 2 6 and then it is 12 minus 10, it is 2. then minor of third row second column element. थर्ड रो सेकंड कॉलम एलिमेंटला एलिमेंट कोणता आहे तर 1 म्हणजे या 1 चा मायनर. तर या 1 चा मायनर कोणता आहे ते हा 1 कशात आहे थर्ड रो आणि सेकंड कॉलम. तर थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट करा. तर उरलं काय 1 5 3 6 1 5 3 6. then it is 6 minus 15 and 6 minus 15, it is minus 9. and last 3 3 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम एलिमेंट. it is third row third column. या 1 चा मायनर म्हणजे मायनर ऑफ एलिमेंट 1 ऑफ थर्ड रो थर्ड कॉलम. it is 1 2 determinant of 1 2 3. then it is 2 minus 6, it is minus 4. हे झालं तुमचे मायनस. मायनर म्हणजे काय कोणत्याही एलिमेंटचा मायनर. कोणत्याही एलिमेंटचा मायनर कसा काढणार त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेल्याचा डिटरमिनंट. हे झाले तुमचे सगळे मायनस. याच्यानंतर बघू आता कोफॅक्टर्स. Find the cofactor. Cofactors of each element of matrix. Then it is matrix 2 3 0 5 1 1 minus 2 4 3. आता एक मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सचे काय करायचं आपल्याला कोफॅक्टर. Therefore cofactors of each element of matrix A are. आता cofactorला नोटेशन कॅपिटल A I J लिहा. cofactorचं नोटेशन कॅपिटल A I J और C I J. The definition है फॉर्मूला is C I J is equal to -1 to the power I plus j into minor of I. आता एक मायनर आपण याच्या आधी आताच काढलेले सेम त्या पद्धतीनेच मायनर काढायचं. फक्त इथं काय द्यायचे -1 to the power I plus j. Here I and j are the row number and column number of that element. Okay. Now first C11 means first row first column चा कोफॅक्टर काढायचा आहे. तर काय ना -1 to the power 1 plus 1 into minor of 1 हा झाला तुमचा फॉर्म्युला. देन आता याचे कॅल्क्युलेशन काय -1 to the power 2 into minor of 1 1. तर minor of 1 1 काय 1 1 4 3. इट इज डिटरमिनंट minor of 1 1. 1 1 एलिमेंट कोणता आहे 2. या 2 चा रो आणि कॉलम डिलीट करा 1 1 4 3. देन कॅल्क्युलेशन -1 to the power 2, it is 1 into
3 minus 4. 3 minus 4. It is minus 1 into 1 minus 1. Means C11 first row first column element चा co-factor काय आला minus 1. त्याच्यानंतर second C12 it is minus 1 to the power 1 plus 2 into minor of 1 2. By definition C12 it is minus 1 to the power 1 plus 2 into minor of 1. Then calculation काय minus 1 to the power 3 into minor of 1 2 element. आता minor of 1 2 element हा 3 element आहे. या 3 चा minor म्हणजे काय फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या. 5 1 minus 2 3. Then याचे कॅल्क्युलेशन. आता here minus 1 to the power 3 आहे म्हणजे येणार minus 1. 15 plus 2. 15 plus 2 it is plus 17 into minus 1. म्हणजे minus 70. हे झालं तुमचा co-factor of first row second column minus 70. Co-factor of first row second column it is minus 70. Then C13. Then आता प्रत्येक वेळेस हे असं लिहित नाही. minus 1 to the power I plus a into minor of I. तर minus 1 to the power I plus j directly addition and into minor of 1 3. Minor of 1 3 म्हणजे first row third column सोडून द्या. It is 5 1 minus 2 4. Then 1 into minus 1 to the power 4 it is plus 1 into 20 plus 2. 20 plus 2 and then it is 22. त्याच्यानंतर C21 it is minus 1 to the power second row first column but addition I plus j it is I plus j directly it is 3 and into minor of 2 1 1 1 it is into minor of 1 1 1 2 minor of 1 2 then 2 1 minor of 2 1 and minor of 2 1 means second row and first column element 3 0 4 3 3 0 4 3. Then it is minus 1 to the power 3 means minus 1 into 9 minus 0 and then calculation it is minus 9. It is cofactor of second row first column which is cofactor of element 5 it is minus 9. Then C22 minus 1 to the power 4 into minor of second row second column. Second row second column delete करा 2 0 minus 2 3. 2 0 minus 2 3. Then calculate 1 into minus 1 to the power 4 therefore here plus 1 6 minus 0 then it is plus 6. Then C that is cofactor of second row third column minus 1 to the power 5 into minor of second row third column element. Second row third column element it is 1 म्हणजे second row third column delete करा 2 3 minus 2 4 2 3 minus 2 4 then it is minus 1 to the power 5 odd number minus 1 to the power 5 it is minus 1 8 plus 6 2 into 4 2 into 6 and then it is minus 40 it is minus 1. Then C 3 1 minus 1 to the power 4 3 1 3 plus 1 it is 4 I plus j into minor of 3 1 minor of 3 1 element it is minus 2 delete first it is third row and first column 3 0 1 1 3 0 1 1 then it is 1 into 3 minus 0 it is 3. Then C 3 minus 1 to the power 5 it is minus 1 to the power 5 and then third row second column delete करा third row आणि second column delete केल्याच्या नंतर 2 0 5 1 2 0 5 1 it is minus 1 into minus 1 to the power 5 therefore minus 1 into 2 minus 0 and it is minus 2 2 minus 0 and it is minus 1 minus 2. Last element
minus 1 to the power 6, 3 plus 3, into minor of third row, third column, 2, 3, 5, 1. 2, 3, 5, 1. Then 1 into 2 minus 15. 2 minus 15, that is minus 13. Are the cofactors of all elements in a matrix A. Matrix A, it is a 3 by 3 matrix, therefore here are 9 elements, and therefore there are 9 cofactors. Cofactor of each element. Cofactor of first row, first column. Cofactor of element 2, it is minus 1. Cofactor of element 3, it is minus 17. Cofactor of element 0, it is 22. Cofactor of element 5, it is minus 9. Cofactor of 1, it is 6. Cofactor of this one, it is minus 14. Cofactor of minus 2, 3. Cofactor of 4, it is minus 2. And lastly, cofactor of 3 is minus 30. हे झाले तुमचे सगळे कोफॅक्टर्स. आता पाहायचे आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स. हियर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स ए. इट इज कोफॅक्टर मॅट्रिक्स. सी ने डिनोट करना. कोफॅक्टर मॅट्रिक्स इट इज C11, C12, C13, C21, C22, C22, C31, C32 and C3. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय? तर प्रत्येक एलिमेंट मॅट्रिक्स ए मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स ए मधल्या प्रत्येक एलिमेंटच्या जागेवर त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. इट इज अ कोफॅक्टर मॅट्रिक्स. देयरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज C11 म्हणजे या 2 एलिमेंटचा कोफॅक्टर काय? -1. या -1, then -17, 22, -9, then 6, -14, 3, -2 and -13. हे झालं तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर प्रत्येक एलिमेंटचे मायनर काढल्याच्या नंतर कोफॅक्टर्स. आता कोफॅक्टर सगळे काढले. आता कोफॅक्टरच्या नंतर आपल्याला आणखी एक डेफिनेशन पाहिजे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर कळालं. क्या कोफॅक्टर Cij, इट इज रो नंबर कॉलम नंबर इज इक्वल टू -1 टू द पॉवर I प्लस j. रो नंबर आणि कॉलम नंबरचे ऍडिशन. इट इज इंटू मायनर ऑफ I. प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे -1 टू द पॉवर रो नंबर आणि कॉलम नंबर बेरीज पॉवर मध्ये आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा मायनर. प्रत्येक एलिमेंट हे 3 एलिमेंट -1 to the power. Here 3. Now next example. Yeah. Find the adjoint of matrix 1, 2, 3, 4. Here. Let matrix A 1, 2, 3 and 4. Here 2 by 2 matrix. We want to find the adjoint of matrix A. Therefore, first we find the cofactors. Cofactors of elements of matrix A. Here, cofactor Cij is equal to -1 to the power I plus j into minor of I. Therefore, first element C11, first row, first column, it is -1 to the power 2. 1 plus 1, it is 2, and into minor of 1, 1, and minor of 1, 1, it is deleting first row and first column, it is 4. Therefore, it is 1 into 4, 4. Cofactor of first row, first column. Then cofactor of first row, second column. It is -1 to the power 3 into minor of first row, second column. First row, second column element this. Delete row and column. Therefore, into 3. Then -1 into 3. Therefore, it is -3. Then cofactor of first row, third column. It is -3. Then cofactor of second row, second column.
minus 1 to the power 4 into second row, sorry, second row, first column. Minus 1 to the power 3. Second row, first column. Then second row, first column. Second row, first column delete kara into 2. Then it is minus 1 into 2. It is minus 2. Therefore, last minus 1 to the power 4 into 1. Then 1 into 1 is 1. Here are the cofactors of elements of matrix A. Therefore, cofactor matrix of matrix A is C. Cofactor matrix are 4, minus 3, minus 2 and 1. It is a cofactor matrix. And therefore, adjoint of matrix A. Adjoint of matrix A is transpose of cofactor matrix. Adjoint of matrix A is a transpose of cofactor matrix. And therefore, adjoint of matrix A is transpose of cofactor matrix. Cofactor matrix is 4 minus 3 minus 2 1. Then it's transpose, interchanging rows and columns. 4 minus 2 minus 3, other adjoint. It is an adjoint of 2 by 2 matrix. आता adjoint of 2 by 2 matrix. 2 by 2 matrix चा adjoint सेम या मेथड ने काढा किंवा हे डायरेक्ट 2 by 2 चा adjoint काढता येते. here डायरेक्ट शॉर्टकट मध्ये if matrix A is suppose A, B, C and D, then its adjoint. Then adjoint of A is D minus B minus C and A. It is a adjoint. Direct adjoint केलं. 2 by 2 matrix चा adjoint. 3 by 3 चा direct लिहिता येत नाही. 3 by 3 ला calculationच करणं लागणार सगळं. आता इथं 2 by 2 चा adjoint काढता येते. कारण 2 by 2 मध्ये calculation तोंडी करता येते. मग 2 by 2 चा matrix कोणताही असला तर matrix A, B, C, D एलिमेंट घेतलेले आहेत कोणते एलिमेंट त्याचा डायरेक्ट adjoint काय करणार A आणि D म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम या दोन्हीची जागा इंटरचेंज करा म्हणजे A च्या जागेवर D, D च्या जागेवर A आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो फर्स्ट कॉलम या दोन्ही एलिमेंटचं फक्त साइन बदला म्हणजे या प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे ते इंटरचेंज करा आणि उरलेल्या दोन एलिमेंटचं फक्त साइन चेंज करा. आता इथे काय होते 1 2 3 4 तर काय केलेले हे दोन इंटरचेंज झाले 1 च्या जागेवर 4 आणि 4 च्या जागेवर 1 आणि या दोनचं फक्त साइन हे झालं तुमचा डायरेक्ट ऍडजॉइंट. आता डायरेक्ट ऍडजॉइंट काढता येते. इनव्हर्सचे प्रॉब्लेम थोडे मोठे असले एकाच प्रॉब्लेम मध्ये 2-3 इनव्हर्स काढायचे असले तुम्हाला तर त्याच्यात हा फॉर्म्युला यूज करता येतो म्हणजे डायरेक्टच ऍडजॉइंट काढा. ऍडजॉइंट डायरेक्ट काढल्याच्या नंतर मग इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता इनव्हर्स काय ते नंतर पाहू आधी फक्त ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स व्यवस्थित पाहू. 2 by 2 मॅट्रिक्स असला तर डायरेक्ट ऍडजॉइंट काढता येते. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next example. Now, next example. If matrix A is 1 2 minus 1 2 3 4 and it is 0 1 minus 1. Then show that A into adjoint of A is equal to determinant of A into identity matrix of order 3. It is determinant of A into identity matrix. Then we want to show that E into adjoint of matrix A. A matrix is a given. We have to find first adjoint of matrix. That means
first find the cofactor matrix and then adjoint, then multiply A into adjoint of matrix A. It is the RHS and then it is LHS and then RHS is determinant of A into identity matrix. Then we will find the determinant of A into identity matrix of order 3. Okay. First find the adjoint matrix, therefore the cofactor matrix. Okay. Here given matrix A 1 2 minus 1 2 3 4 0 1 minus 1. Then cofactors of elements of matrix A are, it is Cij is equal to minus 1 to the power I plus j into minor of ij. Then first C11, it is minus 1 to the power 2 into minor of ij. First row, first column eliminate kara. 3 4 1 minus 1. Then it is 1 into minus 1 to the power 2, it is 1, minus 3 minus 4, it is minus 7. That means cofactor of first row, first column, it is minus 7. Then C12 minus 1 to the power 3, it is 3, it is I plus j, that is 1 plus 2. Then minor of first row, first column, it is first row, second column. First was 2 4 0 minus 1, 2 4 0 minus 1. Then it is minus 1, minus 1 to the power 3, it is minus 1. Minus 2 minus 0, it is plus 2. It is minus 2 and it is minus 1 plus 2. Then C13 minus 1 to the power 4 into determinant of first row, third column eliminate kara. 2 3 0 1. Then it is 1 into minus 1 to the power 4, it is 1. 1 into 2 minus 0 and 2 minus 0 it is 2. Then 2 1 minus 1 to the power 3 into minor of second row, first column. Second row, first column. 2 minus 1, 1 minus 1. Here 2 minus 1, 1 minus 1. Then minus 1 into minus 1 to the power 3, it is minus 1. Minus 1 into minus 2 plus 1. Determinant, it is minus 2 multiplication and here minus 1, therefore minus 2 minus minus 1, it is plus 1. Then it is minus 1 and into minus 1. Then C22 minus 1 to the power 4 into determinant of second row, second column, delete kara. Second row, second column. 1 minus 1, 0 minus 1. 1 minus 1, 0 minus 1. Then 1 into minus 1 minus 0, it is minus 1. Second row, second column, the cofactor, it is minus 1. It is another. Second row, third column. C23 minus 1 to the power 5 into 2 3 element, it is 4. Second one, third column delete kara. 1 2 0 1. 1 2 0 1. Then it is minus 1 to the power 5, only it is minus 1. 1 minus 0, again it is minus 1. Then C32 minus 1 to the power, sorry, first 3 1, minus 1 to the power 4. 3 1 element, it is 0. या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा, त्यासाठी मायनस 1 टू द पॉवर 4 आणि आता मायनर डिलीट रो अँड कॉलम. फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो डिलीट केल्यानंतर 2 minus 1 3 4. 2 minus 1 3 4. Then 1 into 8 plus 3 it is 11. 8 आणि 8 plus 3. त्याच्यानंतर C32 minus 1 to the power 5 into third row, second column. Third row, second column delete केल्यानंतर third row, second column. 1 minus 1 2 4.
1 minus 1, 2, 4. Then it is minus 1 into 4 plus 2, and 4 plus 2, it is 6, and it is minus 6. Last element, minus 1 to the power 6. 1, 2, 2, 3. Yeah. Third row, third column. Third row, third column, limit kara. 1, 2, 2, 3. Now rewrite. 1 into minus 1 to the power 6, therefore it is 1. 3 minus 4. It is minus 1. Then, cofactor matrix. Of matrix A. C. Cofactor matrix. Write the all cofactors of elements. Minus 7 to 2. Minus 7 to 2. Then 1 minus 1 minus 1. 11 minus 6 and it is minus 1. Here I have the cofactor. Therefore, adjoint of A. Adjoint of A is a transpose of cofactor matrix. Means minus 7, 1, 11. Minus 7, 1, 11. Formula replace karo पूर्व. 2 minus 1 minus 6 and 2 minus 1 minus 1. Here. Interchanging rows and column, it is a transpose. Minus 7 to 2. Minus 7 to 2. Second row. Minus 1, 1, minus 1, minus 1. It is the second row. Here second column. Minus 1, 1, minus 1, minus 1. Third row, 11, minus 6, minus 1. Here third column, 11, minus 6, minus 1. Here is the adjoint. Now, आपल्याला काढायचे काय? A into adjoint of A. Here, A into adjoint of A. It is an adjoint. Now, A into adjoint of A is equal to matrix A 1, 2, minus 1, 2, 3, 4, 0, 1, minus 1 into adjoint of A. It is adjoint. Minus 7, 1, 11, 2, minus 1, minus 6 and 2, minus 1, minus 1. It is an adjoint. A into adjoint of A. Now, take the multiplication. First row, first column. First row, first column. 1 into minus 7, 2 into 4, and minus 1 into minus 2. Then, minus 7 plus 4 minus 2. 1 into minus 7, minus 7. 2 into 2, 4. And minus 1 into 2, it is minus 2. Then, first row, second column. 1. 1 into 1, 1. 2 into minus 1, it is minus 1. And minus 1 into minus 1 plus 1. Then, first row, third column. 11. Minus 12 and plus 1. First row, third column. Then the second row, first column. It is minus 14 plus 6 and plus 8. Second row, first column. 2 into minus 7. 3 into 2 and 4 into 2. Then second row, second column. It is 2. 2 into 1. 3 into minus 1, minus 3 and 4 into it is minus 4. Then the second row, third column. 22 minus 18 and minus 4. Second row, third column. 2 into 11. 3 into minus 6 and 4 into. Then third row, first column. 0 plus 2 minus 2. Third row, second column. 0 minus 1 plus 1. And third row, third column. 11, sorry. Here 0. 11 into 0, 0.
-6 and +1. And therefore, A into adjoint of A is equal to A into adjoint of A. It is -5, 0, 0, 0, -5, and again 0, 0, 0, and minus. It is a side LHS. Now, we want to find determinant of A and into I, and determinant of A is equal to 1, 2, minus 1, 2, 3, 4, 0, 1, minus 1. Therefore, determinant of A is 1 into -3, -4, -2 into -2 minus 0, I mean -1 into 2 minus 0. Then it is -7 plus 4, and here -2. And then it is determinant of A is equal to -5. Therefore, determinant of A into R, that is -5 into 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1. And it is -5, 0, 0, 0, -5, 0, 0, 0, and -5. It is equation number 2. Therefore, you can write A into adjoint of A. A into adjoint of A is equal to determinant of A into R. It is a property of adjoint matrix. A into adjoint of A is equal to determinant of A into adjoint of A is equal to determinant of A into R. Then here it is a into adjoint of A. Property calculation. A into adjoint of A is equal to determinant of A into R. And same